रामायणातल्या कथा सांगून तुझ्यावर भगवान श्रीरामांसारखे संस्कार होतील असं वाटत होतं त्यांना. श्रीराम फक्त स्वतःच्या सावत्र आईचं वचन आणि पित्याचं वचन धर्म पाळण्यासाठी वनवासी गेले होते. पण त्यांच्या मनातून एक क्षणही आई बाबा दूर गेले नव्हते. वनवास भोगून सुद्धा ते पुन्हा कुटुंबाकडेच परत आले. तुझ्या जुन्या विचारांच्या आई वडिलांची काळजी मी घे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की त्यांना जर म्हातारपणी गरज लागली तर शेवटची हाक सुद्धा ऐकण्यासाठी तू इथे नसशील. प्रगती करायची तर जन्मभूमीला कर्मभूमी बनवून सुद्धा होऊ शकते. निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक. रामजी भला करे, सबका मालिक एक. भटके राही को तू मेरा